महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवारांनी आज त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। या दरम्यान त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला। यावेळी पत्रकारांनी त्यांना निलेश घायवळ प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला। या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलंय। त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे। एखाद्याच्या बरोबर फोटो असला म्हणजे त्याचा संबंध असतो अशातला भाग नाही, पण जर तो कुणी त्यांचे चौकशी करत असताना कुठं फोन संभाषण पुरावे अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या निदर्शनास आल्या तर त्याच्यावर ऍक्शन घेतली। तुम्ही बघताय पासपोर्ट त्यानंतर त्याच्या घरावर छापेमारी झाली, त्याच्या भावाला परवाना योगेश कदमांनी दिला असं समोर आलं। या सगळ्यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही काय ऍक्शन? त्यामध्ये मी स्वतः सीपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका। जर तिथं चूक असेल, जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्लीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या। त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे। आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असू नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे। पोलिसांची पण ही महत्त्वाची जबाबदारी आहे। मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही। मी काल 2 दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो या 2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं। त्याही वेळेस हा विषय निघालेला होता, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण ही भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही। ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन घ्यायची। आणि पत्रकार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आता मी इथं आलो, तुम्ही बघताय सकाळपासून अनेक लोक येतात आणि बरोबर फोटो त्या ठिकाणी काढतात। आता आपल्याला माहिती नसतं कोण नक्की कसं काम करतंय काय करतंय, त्याच्यामुळं अलीकडे जे काही मोबाईल आलेले आहेत किंवा मोबाईलच्या द्वारे व्हिडिओ काढले जातात किंवा फोटो काढले जातात किंवा सेल्फी काढल्या जातात वगैरे, हे काढल्या गेलेल्या असल्या तरी एखाद्याच्या बरोबर फोटो असला म्हणजे त्याचा संबंध असतो अशातला भाग नाही, पण जर तो कुणी त्यांचे चौकशी करत असताना कुठं फोन संभाषण पुरावे अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या निदर्शनास आल्या तर त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। म्हणतात की चंद्रकांत पाटील मधले गुंड सगळे चंद्रकांत पाटलांनी पोचलेत असा आरोप होतो। मी पत्रकार मित्रांनो माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचा मान ठेवण्याकरता मी थांबलो लगेच। तुम्ही काय करता, माझं बोलणं झालं की हे असं म्हणतो ते तसं म्हणतो, कोणी काय म्हणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मला त्या संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे। माझं एवढंच मत आहे, मी राज्याच्या प्रमुखांशी बोललोय, मी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला बघताय, ज्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही बाबतीमध्ये बरेच त्याला 10-12 वर्ष झाली असतील, काहींना पक्षप्रवेश त्यावेळेस आजमबाई पानसरे यांनी मला आग्रह केला होता, ते माझे जिल्हा अध्यक्ष होते पिंपरी चिंचवडचे, आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि अतिशय चुकीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश केला, पण मला कळल्या मी संध्याकाळी काढून टाकलं। त्याच्यामुळे माझा तुम्हाला प्रत्येकाला स्वभाव माहिती, मी जाहीर भाषणात पण बोलतो, माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पण बोलतो, आणि जेव्हा आम्ही एकत्र सहकारी बसतो तेव्हाही मी सांगतो बाबांनो, मी तुमच्याकरता माझं सर्वस्व पणाला लावील, तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला जर कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर, पण तुम्ही जर त्याच्यामध्ये कुठंतरी तुमचे हात
त्याच्यामध्ये हे झालेले असतील, खराब झालेले असतील, त्याला काही पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाहीत आणि आमच्याकडे ते होणार. सर दादा पासपोर्ट जप्त केला गेला नाही त्याच्यामुळे तो प्रसार झाला. त्याच्याबद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे. कुणी पासपोर्ट दिला, काय दिला, कुणाची शिफारस होती, काय होती, ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपीचं म्हणणं आहे. योगेश कदमांनी दिला असं बोललं जातं. त्यांनी सांगितलं की नेत्याचा दबाव होता. त्यांनी शिफारस केली परंतु सीपीने दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे. असं काय करतात दादा? शिफारस स्वतः सीपी म्हणाले. दादा शिफारस केली पण त्यावर 2 नेत्यांचा दबाव होता असंही त्यांनी चौकशी होईल ना बाबा. दबाव कुणाचा होता? उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येतं आणि आपण त्यांना काही करतो. परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का, त्याचा मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. आता मी 35 वर्ष राजकीय जीवनात काम करतो, अनेक डिपार्टमेंट सांभाळतो, तुम्ही पण बघितलेलं आहे. परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते, त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे. आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही वस्तुस्थिती आहे तरी देखील आपल्याला करायचं, तर तो 100% दोषी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.